नमस्कार. आपण ऐकतोय भगवान श्री श्रीधर स्वामींची प्रवचनं. आजचं प्रवचन आहे पौर्णिमेनिमित्त केलेलं आहे. श्री एकांतात असताना सेवेकऱ्याने रोज म्हणण्यासाठी आपलं एखादं स्तोत्र करून द्या अशी विनंती केली, किंबहुना प्रार्थना केली आणि श्रींनी आपल्या स्वरूपाचं वर्णन केलेलं एक स्तोत्र त्याला करून दिलं आणि त्यानंतर सर्वांच्या मागणीनुसार त्यांनी त्याचा अर्थही सांगितला. तोच आज आपण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. श्री सिद्धांत रत्नाकर स्तोत्रावरील श्रींचं प्रवचन. जय जय रघुवीर समर्थ. मोक्षानन्दनिधिं सुशान्तिनिलयं भ्रान्तिच्छिदं ज्ञानदं संसारार्णवतारकं मुनिनुतं वेदान्तवेद्यं विभुं भूमाख्येयमनन्तवीर्यमतुलं मोक्षेच्छुनां जीवनं वन्दे सद्गुरु श्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम्. अर्थ: मोक्ष श्री धारयती सह श्रीधर. या पृथ्वी तलावर श्रीधर नावाने अवतार धारण केलेला हा तुमचा सद्गुरू कसा आहे? तुम्ही मला देहाने पाहता, दर्शन घेता, पण तुम्ही घेता ते दर्शन त्या देहाचं नाही, तर मानवी वासनामय देहाचं नाही, तर अनंतानंत आनंदाच्याच म्हणजेच तुमच्या मूल स्वरूपाचंच दर्शन घेता. तोच मोक्षानंद. मोक्ष किंवा मुक्ती याचा अर्थ पुन्हा जन्माला येणं नाही, जाणं नाही. तो ब्रह्मानंद आहे आणि तेच सत्य स्वरूप आहे. सत्य एकच असतं. एक सत्य सांगण्याकरता दुसऱ्या सत्याची तुलना किंवा दुसरं सत्य सांगावं लागतच नाही. सर्व विश्वाचा आनंद हेच एक सत्य स्वरूप आहे आणि हेच श्रीधर या नावरूपाने सद्गुरुपदी विराजमान आहे. श्री समर्थांनी सांगितल्याप्रमाणे याच्याद्वारे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. अशा या मोक्षानंदाचा निधी म्हणजेच साठा ज्याच्या चरणी आहे तिथे तुम्ही शरण येता, त्याचं दर्शन घेता आणि हेच मिळवणं हेच मानवी जीवनाचं सार सर्वस्व आहे. आनंद्रो ब्रह्मेती व्यजनात हे श्रुतींनी सांगितलेलं परमात्म्याचं स्वरूप आहे आणि म्हणूनच सद्गुरू श्रीधरांचा देह निर्विकार आहे. ह्या ठिकाणी कुठलाही सुखदुःखाचा वारा लागत नाही. आनंदाशिवाय कुठलंही तात्विक स्वरूप या देहात नाही. म्हणून हा देह दिव्य आहे. ज्याच्या ज्याच्या अज्ञानरूपी अंधकाराने वासना तीव्र असतात त्याच्या ठिकाणी ज्ञानाच्या बोधाने, उपदेशाने त्या वासना कमी करून त्यांना या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवण्यासाठी आणि आनंदघन परमात्म्याच्या एकत्वासाठी तुम्हाला प्रवचनाद्वारे किंवा इतर अन्य साधनांनी हा सद्गुरू आशीर्वाद देत असतो. असा हा तुमचा सद्गुरू कसा आहे? तर तो आत्मस्वरूपाच्या परिज्ञानाने प्राप्त होणाऱ्या निरवधी शांतीचे मूल स्तोत्र आहे. म्हणूनच तो सुशांत आहे. शांती ही एकच असते. तुम्ही विचारलं शांती दोन आहेत का? शंका बरोबर आहे. शांती ही एकच असते. जसं सत्य एकच असतं तसं. मग सुशांत. सुशांत म्हणजे तरी काय? तर जी निरवधी ब्रह्मस्वरूपाचं तेज ती सुशांती ही विकाररहित असते. एरवी तुम्ही म्हणता ना की हा माणूस शांत आहे, हा रागीट आहे. या मनाच्या अवस्था मानवी मनाच्या विकाराच्या दर्शनी खूण आहेत. पण जे दिव्य देह धारण करून अवतरण करतात ते मानवी देह धारण केला तरी त्या देहात मानवी विकार धारण करत नाहीत. म्हणून सुशांत. सर्व दुःखाचं कारण अज्ञान असतं, ती भ्रांती असते आणि ती सत्य स्वरूपाला झाकून आच्छादून टाकते. एखादी दोरी वेडीवाकडी पडलेली असते आणि ती अंधारात दिसली म्हणजे सर्पाची भावना होते, पण उजेडात पाहिली म्हणजे भीती नाहीशी होते आणि तिचं सत्य स्वरूप उदयाला येतं. हे सद्गुरू स्वरूप मग ह्यावेळेस काय करतं? तर डोळ्यात ज्ञानांजन घालून सत्य स्वरूपाची ओळख करून देतं. हे तो का करतो? तर जो सद्गुरू चरणाशी शरण आला आहे. कसा? ते तुम्हाला सद्गुरू स्तवनात सांगितलेलं आहे. माझं शरीर, इंद्रिये, प्राण सकल वासनेसह हे मन सर्व कर्म बुद्धीही जाण अर्पियली तुझ. अशा संपूर्ण शरणागतीने जो शिष्य शरण येतो त्याची काळजी सद्गुरूला घ्यावीच लागते.
तिथे वेगळेपणच नसतं आणि म्हणूनच त्याचं अज्ञान घालवून ज्ञान प्राप्त करून देतात. वस्तुतः ही योगिक क्रिया आहे. संसारार्णव तारकम. हा संसार म्हणजे विषयासक्तीने भरलेला सागर आहे. सद्गुरू सांगतात, विषयी वैराग्य असावा. याचा अर्थ संसार किंवा व्यवहार सोडा असं मी म्हणत नाही, तर या जन्मात आलेलं प्रारब्ध कर्मानुसार करावं लागणार कर्तव्य अशा त्रयस्थ बुद्धीनी त्याच्याकडे पहा. म्हणतात ना ताकापुरतं रामायण, तसंच म्हणजे मग तुम्ही वासना जलात अडकून राहणार नाही आणि सद्गुरू सर्व सामर्थ्यवान असा श्रीधर नामरूपी तुम्हाला तारक ठरेल आणि मग तो हा भवसागर किंवा भवसमुद्र पार पाडून जिथून आला तिथेच तो पोचवेल. म्हणजेच पुनरपि जननम पुनरपि मरणम यातूनच तो सोडवेल आणि निजस्वरूपचे ज्ञान देणारा दयाळू तो भवसागराचा विशाल सेतू पार करून देईल. ऋषी मुनी देव देवता यांच्याकडून जो नेहमीच सदैव आत्मैक्यासाठी पूजिला जातो तो श्रीधर या नामरूपाने ब्रह्मैक्य करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. वेदांचं पूर्ण स्वरूप दाखवणारा, वेदांचा शेवटचा निर्णय देणारा, सर्व उपनिषद जाणणारा आणि सर्व दशदिशा व्यापून असणारा, विश्वोद्धारक भूमा या नावाने शोभणारा, अनंत अतुल सामर्थ्याचं मूर्त स्वरूप जो अनुपमेय आहे आणि जो मोक्षेच्छूचं जीवनच आहे, अशा मोक्षेच्छूंच्या विषय वासना देहाभिमान यामुळे त्यांच्या मार्गात उद्भवणाऱ्या सर्व शृंखला नष्ट करणारा सर्व वेदांत सिद्धांत रूपी रत्नाचा महासागरच आहे. आणि अशा सद्गुरू श्री सर स्वामींच्या पदकमलावर माझा अनन्य एकोभावे नमस्कार आहे. अशा अनन्य साधकाला सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी आशीर्वाद देतात. ऐक ऐक गा भक्त राया श्री गुरु ठाई अमित दया सकल आपदा निवारुनिया आनंद रूप करी. श्लोक दुसरा ऐकूयात. धर्मोद्धार धुरीण मत्मुतमहो धर्मध्वज ध्येयिनं ध्यानेनोद्धृत शुद्ध बुद्धमभयं धर्मिष्ठ गेयं गुरुं वेदान्ताम्बुधिमन्थनोद्भव सुधा वाङ्माधुरीधारिणं वन्दे सद्गुरु श्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम्. पहा, हा काळ कसा आला आहे. धर्माची अवनीती करून धर्म कळीकालाने उचलला आहे. त्यालाही या पृथ्वी तलावर एक युगावतार म्हणून ब्रह्माने पाठवलं, पण त्यालाही काही मर्यादेतच राहावं असंही सांगितलं गेलं. पण मर्यादा मोडणं हाच त्याचा धर्म म्हणून ब्रह्माला देहरूपाने अवतरण करणं भाग पडलं. आनंद हे जगाचं सत्स्वरूप आहे हे समजून सांगण्यासाठी अवतारी देह धारण करतात. आणि या युगात निष्प्रयोजक अशी माया तिने भ्रांती निर्माण केली, आत्मतृप्ती नाहीशी केली. मग यांनी काय केलं तर मानवी मनाला निवृत्ती मार्गापासून काही प्राप्तव्य नाही असा समज सर्वत्र अज्ञान पसरवून करवून दिला. आणि मग अधर्माच्या ठिकाणी आचरणांनी सुख मिळतं या अज्ञानाचा प्रचार वाढीला लागला. आणि खरं सुख कशात आहे, ते कशाने प्राप्त होते याची जाणीव नाहीशी झाली. म्हणून अशा वेळेस ब्रह्म अवतार घेतं. तर कशा करता, तर आम्हाला या अज्ञान अंधकारातून बाहेर काढून खऱ्या सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी. मग अशा अवतारी ब्रह्मनिष्ठाला कशाचीही अपेक्षा नसते. तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, बुडते हे जग न देखवे डोळा. असा हा या कलिकाळाला साह्य करणाऱ्या अधर्माच्या देवतांचा त्यांच्या परीने प्रयत्न असतो. आणि ह्यांनी का एकदा जीवमात्रांवर पगडा बसवला की तो जीव अधर्माच्या मार्गाने वाटचाल करतो आणि आला तसाच निघून जातो. पण जाताना देह घेऊन जातो आणि वासना मात्र शिल्लक ठेवतो. यांनी काय होतं तर अखंड जन्म मरणाची साखळी तयार होते. मग हेच बघून वाईट वाटतं. अनेक जन्मातल्या केलेल्या कर्माचा पाढा समोर तो सूक्ष्म देहाने सांगत असतो आणि न्याय मागत असतो. न्याय कसा करू, पण ज्याची न्याय करण्याची वेळ आलेली असते असाच या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या सान्निध्यात येतो आणि त्याला साधन मिळतं. असा धर्मोद्धारही होतो आणि त्याला मार्गदर्शनही मिळतं. पहा,
शिखरकुटीवर म्हणूनच धर्मध्वजाची स्थापना ब्रह्माने देहधारी परमेश्वराने केली आहे. कशा करता? तर सत्यम वद धर्मचर हे सांगण्यासाठीच, मार्गदर्शक म्हणूनच. असा हा धर्मध्वज सर्व जगाला संदेश देण्यासाठी स्थापन केलेला आहे. अनेक ऋषीमुनी यांच्या असमंतात तप करीत आहेत. त्यांचे आश्रमही ह्याच धर्मध्वजाच्या परिसरात आहे. तुम्ही येथे एकांत करा, असाच त्यांचा, रामरायांचा, श्री समर्थांचा आणि अनेक योगी लोकांचा आग्रह म्हणून इथे कुटी बांधून एकांत करून कटिबद्ध झालेलो आहे. निष्कलंक असं जे स्वरूप, त्याची ओळख शिष्यांना, भक्तांना करून देण्यासाठी श्रीधर रूपी ब्रह्म देहाकार झालंय. आणि या अवताराचं वैशिष्ट्य ज्ञानयोग प्रदार्तारम दत्त श्रीधर रूपिणम सच्चित सुख घनाकारम विश्वात्मना भजामहे. दत्त म्हणजे देणारा. तो काय देतो? तर शुद्ध, विमल, निर्मल असं ज्ञान देतो. तो अभयरूप आहे. त्याच्या कार्याला मर्यादा नाहीत, म्हणजेच तो अमर्याद आहे. तो कार्यकारण शून्य आहे. असं जे त्याचं स्वरूप ते सद्गुरू स्वरूप आहे. आणि म्हणूनच वेदांत रूपी जो ज्ञानाचा समुद्र आहे त्याचं मंथन केलं, अगदी ताक करतात ना तसं घुसळून काढलं, तर त्यातून काय निघतं? तर फक्त अमृतवाणी. आणि ही अमृतवाणी गोड असते, सामर्थ्यवान असते. अशा या वाणीने दिलेल्या आशीर्वादाने अनेक जीवांचा उद्धार होतो. त्यांच्या अडी अडचणी दूर होतात. कित्येकांचे भोग संपवले जातात. आणि म्हणूनच अशा या संसार तारक रूपी सद्गुरू श्रीधर चरणी अनन्य भाव ठेवून नमस्कार करावा. असा या शेवटच्या चरणाचा भावार्थ म्हणा, गूढार्थ म्हणा किंवा काहीही म्हणा, असाच अर्थ आहे. अखंड आत्मस्थिती म्हणजेच गुरुचरणांशी ऐक्य. असं ऐक्य तुम्हाला घडो असा माझा आशीर्वाद आहे. तुमच्यावर गुरुकृपा आहे की नाही असं वाटून घेऊ नका. पुन्हा एकदा सांगतो, वेद, स्मृती, सदाचार, आत्मतुष्टी, गुरुकृपा हे सगळं तुमच्याजवळ आहे. मग हे गुरुकृपेचं लक्षण नाहीये का? तिसरा श्लोक ऐकूया. अज्ञानान्धतमो विदारणपटुं श्रेष्ठप्रभाभास्करं सद्बोधामृतवीक्षिणं सुखघनं कामेघपञ्चाननं मायारण्यविनाशनोद्यतमः प्रज्वालितावानलं वन्दे सद्गुरु श्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम. गुरु या शब्दात जे पहिलं अक्षर आहे त्याचा अर्थ अंधकार असा आहे. दुसरं अक्षर आहे रू. हे आहे त्याचा अर्थ अंधकार हा अज्ञानाने आलेला असतो. ह्या अज्ञानाच्या अंधकाराने उद्वेग निर्माण होतो. त्याच्या आवरणांनी सत्य रूप परमात्मा झाकाळून जातो. या अज्ञानाचा प्रभावच इतका मोठा असतो की जीवाला आपल्या शुद्ध स्वरूपाची जाणीव ते करूनच देत नाहीत. आणि मग यातून देहाचे जे विकार म्हणजेच राग, लोभ, मद, मत्सर हे सर्व प्राबल्य पावतात आणि त्या देहाची वाटचाल मात्र विनाशाकडे होत राहते. ह्यातून जीवाला सोडवून खरा ज्ञानाचा मार्ग, जीवनमुक्तीचा मार्ग दाखवणारा सद्गुरू असतो. आणि ते सद्गुरूचं रूप आहे. ते विकाररहित तेजोमयच आहे. तो सद्गुरू काय करतो? तर अज्ञान नाहीसं करतो. त्यांच्या आशीर्वादात सामर्थ्य असतं आणि त्यांच्या वाणीत जीवाला ब्रह्म करण्याचंही सामर्थ्य असतं. तो सद्गुरू आहे. त्या अज्ञानरूपी अंधकाराचा, त्या आवरणाचा नाश करतो आपल्या फक्त उपदेशाने. स्वानंदाची प्राप्ती करून देणारा, वेद वेदांतांनी गौरवलेला असा तो सद्गुरू श्रीधर सिद्धांत रत्नाकर आहे. त्याची काहीही अपेक्षा नाही. तो अद्वय आहे. त्याला नामरूपाचा गोवा पण नाहीये. आणि पण आर्तजीवांच्या उद्धाराकरता त्या जीवाला कर्मबंधनापासून सोडवण्याकरता श्रीधर रूपी ब्रह्म देहाकार झालेला आहे. दुःख, दारिद्र्य, उद्वेगो लोक सर्वत्र पीडिले हे तर बघवत नाही. जे सद्गुरूचरणी शरण आले त्यांना त्यांच्या जीवनात तारक ठरणारं हे सद्गुरू स्वरूप आहे बरं का. आणि त्यांच्याच ठिकाणी अनन्यता ठेवून अनन्यच असावं. सद्गुरू श्रीधर हे जरी नामरूप असलं तरी तुमचं शुद्ध स्वरूप आहे अशी धारणा असावी. आणि या धारणेमुळे विषय वासनेचं प्राबल्य नाहीसं होतं. मानसिक शांतता मिळते. इष्ट ते साध्य होतं आणि सर्व जीवन सुखदायक होतं.
अशा भवहारक श्रीधरांच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करूया. पुढचा श्लोक आपण ऐकणार आहोत. सद्भक्तान्तरमोह सर्पगरुडं त्रैतापचन्द्रोनयं संसाराम्बुधिकुम्भजं शुभतमं भक्तेष्टकल्पद्रुमं प्रारब्धोद्यतमोक्षविघ्नघनभित् वायुं प्रचण्डं परं वन्दे सद्गुरु श्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम्. सद्भक्त हा शांत, मनाची समास्थिती झालेला, विवेकी, अनन्यता असलेला आणि बद्धावस्थेतून बाहेर पडून परमार्थाच्या वाटचालीसाठी आतुर झालेला असतो. पण या सद्भक्तीच्या आड अनेक जन्मांच्या अज्ञानाने, त्यांच्या आवरणाच्या छायेने मोह, लोभ हे षड्रिपू सर्पसारखे वासनामय देहाला मोकळे सोडतात आणि सद्भक्तीला, विवेकाला वेटोळं घालून अडकवून ठेवतात. जीव त्या सद्भक्तीकडे धाव घेतो, पण हे अडसर त्याला बाजूला करता येत नाहीत. तो पुन्हा त्या मोहाला बळी पडतो. उन्नतावस्थेपर्यंत तो पोचू शकत नाही. तसाच पुन्हा पुन्हा बद्धावस्थेकडे ओढला जातो. जर त्या जीवात्म्याची गुरुभक्ती अधिक असेल तर ते पारडं जड होतं आणि श्रीगुरु त्या सद्भक्ताला या अवस्थेतूनही वर काढतात, म्हणजेच त्याला मार्गदर्शन करतात. मुळात कोणाचाही जीव किंवा त्याची भावना, स्वभाव हे कुकर्माकडे जाणारे नसतात, पण अन्य संस्कार त्यांच्यावर होऊन ते बाह्यदर्शनी सत्यमार्गापासून, परमार्थाच्या विचारांपासून मोहरूपी, षड्रिपूरूपी सर्पाच्या अधीन होतात. मग त्यांचा मार्ग मोक्ष स्वरूपापासून वेगळा होतो. उपास्य दैवत सद्गुरू याचाच त्यांना विसर पडतो आणि हे त्रिविध तापाचं लक्षण आहे. कोणीही या त्रिविध तापातून सुटत नाही. हे त्रिविध ताप आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक असेच असतात. आधी भौतिक ताप म्हणजे जीवाचे कष्ट, हे कर्मिक असतात. कोणाचंही कर्म किंवा कोणतंही कर्म करताना त्यात अमुक साधावं म्हणून अभिलाषा असते आणि या अभिलाषापोटीच कुठली तरी दैवी उपासना त्या जीवाकडून घेतलेली जाते किंवा घेतली गेली. देवता या कर्मप्रधान असतात. जैसे कर्म तैसे देणे एवढंच त्यांच्या हातात असतं. तो जीव त्या कर्माने बांधलेला असतो आणि त्या कर्माधीन देवतेच्या उपासनेत तो गुरफटून जातो आणि देहाभिमान निर्माण होतो. देहाभिमान हा वासनामय आहे आणि मग देह गेला तरी वासना आपल्या अभिमान सोडित नाहीत आणि त्या जीवाला पुन्हा जन्माला घालतात. मग त्या जीवाला आधी दैविक ताप म्हणजेच त्रास सुरू होतो. यालाच आपण भोग असं म्हणतो. शास्त्राप्रमाणे हे भोग भोगूनच संपायचे असतात आणि असे आधी भौतिक तापाचं आहे. व्यवहारात असताना, संसारात असताना त्याच्या हातून जे कर्म घडतं त्याचं आवरण तयार होतं आणि ते आधी भौतिक तापाला कारण होतं. आधी म्हणजे मागच्या जन्मातले. तसंच आध्यात्मिक तापाचंही असतं. तो जीव मागच्या जन्मात आध्यात्मिक भावनेपोटी काही संकल्प करतो आणि ते अर्धवट राहतं. ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्याला जन्माला यायला लागतं. पण ती आध्यात्मिक भूमिका झाकळून गेलेली असल्यामुळे ताप म्हणजे त्रास सुरू होतो. मग तो इकडे जा तिकडे जा असं करीत करीत कष्टी होतो. यातून त्याला सत्यमार्गाचं दर्शन काही होत नाही. असे अनेक साधक मी पाहिलेले आहेत. पार हिमालयापासून तो अगदी काशीसारख्या क्षेत्रापर्यंत. काही वेळा त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करतो म्हणून सांगून तो गुरु लाभतो. पुन्हा निराळ्या उपासनेत तो अडकून पडतो. मागच्या जन्मात केलेली उपासना किंवा उपास्य दैवत हे बाजूलाच जातं आणि निराळी उपासना सुरू होते. द्वितीय भावना वेगळी निर्माण तयार होते आणि म्हणूनच दुःखाची उत्पत्ती इथून सुरू होते. मग भय, चिंता, दुःख, शोक, मोह सुरू होतात. असं हे काही साधक मला जेव्हा भेटले तेव्हा श्री समर्थांनी सांगितलेलं आठवलं. अडक्याचे मिळाले 3 तरी गुरु करू नयेत. ही ओवी श्री समर्थांना सांगताना कोणा गुरुचा अनादर करायचा त्यांचा हेतू नाही आहे, तर स्वयं तूर्त न जानाती परेशा तारयते कथम. ज्याला स्वतःला पोहता येत नाही तो दुसऱ्याला म्हणजे बुडत्याला कसं बरं तारू शकेल. हा भाव श्री समर्थांच्या सांगण्यात आहे. ज्यांनी स्वतः आत्मसाक्षात्कार करून घेतला आहे, जे आत्मनिष्ठ आहेत ते सूर्यासारखे तेजस्वी आहेत. जे ब्रह्मरूप आहेत असे सद्गुरू जर भेटले नाहीत किंवा त्यांच्याकडे आपण गेलो नाही तर वरील साधकांच्या प्रमाणे अवस्था होते.
हा झाला आध्यात्मिक ताप. अध्यात्मामध्ये गुरु हा श्रेष्ठ, तोच सद्गुरू, आणि ज्याचं प्रारब्ध असेल तसं त्याप्रमाणे त्याला सद्गुरू भेटतात. श्री समर्थ सांगतात, बिघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देवभक्ता एकांत, करीतो सद्गुरू. आणि असे सद्गुरू जो जीव संसाररूपी समुद्रात तरंगत असतो त्याला योग्य मार्गावर आणून त्याच्या अडी अडचणी सोडवून साधन देऊन मार्ग दाखवतात. तेव्हा या त्रितापापासून तो जीव मोकळा होतो. त्या सद्गुरूंच्या शब्दात प्रारब्धाची रेषा बदलायचं सामर्थ्य असतं, अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य त्या शब्दात असतं, आणि त्या जीवाला ब्रह्म करण्याची त्यांची तपश्शक्ती त्यासाठी सदैव उभी असते. असे जे मुमुक्षु श्रीधरचरणी येतात त्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मंगल स्वरूपी कल्पवृक्षाप्रमाणे उभा असलेला सद्गुरू श्रीधर मोक्षमार्गात येणाऱ्या सगळ्या विघ्नरूपी मेघांना नाहीस करून भक्तांना अभय देतो. असे जे हे श्रीधर सद्गुरुनाथ ते ब्रह्मस्वरूपाची ओतीव मूर्ती, आत्मस्वरूपाच्या निर्विषय आनंदाने प्रकाशवणारी, दयाळू, कृपाळू, वेद वेदांत पारंगत अशा सिद्धांतरूपी रत्नांचा महासागर त्या सद्गुरू श्रीधरचरणी मस्तक ठेवून अनन्य भावाने नमस्कार करतो. असं हे नामरूपी पंचक मूळ स्वरूपाचं पंचक आहे. यामुळे तुमचं आत्मज्ञान प्रकाशित होवो आणि सर्व भयापासून तुम्ही मुक्त व्हावं आणि सर्व प्रकारचं ऐश्वर तुम्हाला लाभेल असा आशीर्वाद देतो. पुढचा श्लोक आपण ऐकूया. स्वाज्ञानस्थित विश्वमेवमखिलं जीवेश बन्धादिकं मत्वा दुःखमतीव संसृति भयात् सोढ्वा सुखिन्नं यतः विश्वस्योद्धरणार्थमेव हि मुदा तद्ब्रह्मरूपादिमत् वन्दे सद्गुरु श्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम्. स्वाज्ञान, स्वाज्ञान म्हणजे स्व अज्ञान, म्हणजे स्वतःबद्दलचं अज्ञान. कुणालाही प्रथम विचारा, कोण रे तू? तो उत्तर देतो, मी कोण? मी असं विचारलं तर त्याला मी बद्दल सांगता येत नाही. त्या मी मध्येच त्याचं अज्ञान दिसून येतं आणि हे अज्ञान त्याला त्याच्या जन्मापासूनच बरोबर येतं. जर सद्गुरू उपदेश झाला नाही तर ते त्याच्याबरोबरच, त्या देहाबरोबरच ते जातं. हे अज्ञानच अनेक जन्माला कारणीभूत होतो. मृत्यू म्हणजे तरी काय? तर मृत्युर्नाम अत्यंत विस्मृती. या जन्मातल्या देहाची मृत्यूनंतर अत्यंत विस्मृती होते. मागच्या जन्मात आपण कोण होतो हे लक्षात असत नाही, पण कुणीतरी असल्याशिवाय हा जन्म आला का हे कोणी ध्यानात घेतच नाही. आणि जर कोणी प्रयत्न करू लागला तर त्याला ते शक्य होत नाही, कारण तो जीव मी, माझं यामध्ये बांधून टाकलेला असतो. परमात्म्याने सृष्टी जेव्हा उत्पन्न केली तेव्हा अनेक योनी म्हणजे 84 लक्ष योनी त्यांनी निर्माण केल्या. का? तर कर्मविपाकानुसार त्या प्रत्येक जीवाला न्याय द्यायला पाहिजे ना, म्हणून या योनी निर्मितीच्या अगोदर आयुरन्नम प्रयच्छती, त्याच्या आहाराची सोय केली. जीव जगण्यासाठी त्याला आहार पाहिजेच. परमेश्वराने त्याची योजना प्रथम केली आणि कोणीही उपाशी राहू नये म्हणून काळजीही घेतली. मनुष्य आणि इतर प्राणी मात्र यामध्ये त्यांनी एक फरक केला. कोणाचा केला? तर मनुष्याला वाणी दिली, वाचा दिली, परोक्ष ज्ञान करून घेण्याची संधी दिली. मनुष्य जन्म म्हणजेच परमेश्वर स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याची संधी, जीवन मंगलमय आनंदरूप करून घेण्याची संधी. इतर प्राणीमात्रांच्याकडूनही काही पुण्यकर्म घडत असतं. त्या पुण्यकर्मांचा जसा साठा होईल तशी त्या जीवाला मरणोत्तर गती मिळून पुन्हा जर जन्म मिळाला तर तो मनुष्य जन्म मिळतो. त्या प्राणीमात्रांच्या मध्येही पुण्यवान जीव असतातच. त्यांच्या त्या पुण्याईने ते मुक्तही होतात. मनुष्यानेच काही अभिमान बाळगायला नकोय. मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग हा अखिल प्राणीमात्रांसाठीच आहे. त्या बिचाऱ्या प्राणीमात्रांना वाणी नसते तरी आपण त्यांचे डोळे बोलके असतात, भावपूर्ण असतात आणि त्यांनाही भावना असतात असं म्हणतो ना आपण कधी बघितल्यावर.
आता हा मनुष्य जन्म बघा, श्रुती काय म्हणते? देहे विद्यार्थी कारणी, हा देह विद्येचा अधिकारी आहे. विद्या म्हणजे काय? सुविद्या, म्हणजेच अक्षर स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचं साधन. इथे अज्ञानाला प्रवेशच नाही, इथे आशा आकांक्षांना वाव नाही, इथे विषय वासनेला वाव नाही. पण होतं काय, तर अज्ञान त्या देहाला या विद्येकडे येण्यामध्ये अडसर निर्माण करतं आणि स्वतःच्याच या अज्ञानामुळे तो जीवेश बंधाधिकांनी बांधला जातो. मग अहंकार विषय वासना प्रबळ होतात आणि त्यांचं चित्त त्यातच अडकून पडतं. विद्येच्या प्राप्तीच्या मनोनिग्रह बाजूला पडतो आणि तो इंद्रिय लोलूपच होतो. मग मी माझं हा भाव वळावून तो पापाचा धनी होतो. त्याला वाटतं तो धनवान झाला. आता हे खरं आहे, पण कोणत्या धनाचा? तर पुनरपि जननम पुनरपि मरणम याचाच. असं हे अज्ञानाचं फळ आहे. मुमुक्षुत्व तिथे नाहीसं होतं. बद्धावस्थेतच त्याचं जीवन संपतं आणि अतिशय दुःख कष्ट अशा अवस्थेतून त्याचं जीवन चालतं. अशा या दृश्यभासापेक्षा विलक्षण असं एक आनंदघन ब्रह्मतत्व आहे, याचाही त्याला विसर पडतो. प्रत्येकाच्या संसारात सुद्धा किती विभिन्नता आहे बघा, किती वैचित्र्य आहे. एकसारखं दुसरं नाही. त्यातच तो सुख मानत असतो. खऱ्या सुखापासून तो वंचितच होतो. मनाचा जय किंवा मनावर त्याला स्वार होता येत नाही. ही झाली बद्धावस्था. मग हे सगळं बघून सद्गुरूंना दुःखच होतं. जे काही सद्गुरू रूपी मुमुक्षपणासाठी प्रार्थना करतात त्यांची कणव येते. त्या जीवाला सत्य मार्गासाठी आत्मतत्व जाणून घेण्यासाठी सद्गुरू उपदेश करतात. मागील जन्मातील पाप नाहीशी झालेली पाहिली की सद्गुरू उपदेश देतात. त्या नरदेहालाही तेव्हा सद्गुरू उपदेशाची, सद्गुरूंनी साधन द्यावे म्हणून ओढ लागते. त्यावेळेस तो बद्धावस्थेत मुमुक्षू म्हणून सद्गुरू शोधार्थ धावत सुटतो. ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूकडून उपदेश घेण्यासाठी त्याच्या अंगी विषय वासनांचं वैराग्य उत्पन्न व्हावं लागतं. आणि असं सद्गुरू दर्शनार्थी आलेल्या मानवी देहाच्या मुद्रेवरून हा कितपत योग्य आहे ते ओळखतात. त्यांना ओळख म्हणजे हा अमका आहे, हा तमका आहे असं सांगावं लागत नाही. समोर आलेल्याचा मनोनिग्रह आणि त्याची निष्ठा हे त्याच्यावर घडलेल्या मागल्या जन्मातील संस्कारावरून त्यांना समजून येतं. आणि मग जर तो उपदेश घेण्यासाठी योग्य असेल तर ते उपदेशही देतात. हे आत्मज्ञान योग्य माणसाला द्यायचं असतं. सद्गुरू श्रीधर कोणाची परीक्षाही घेत नाही. त्या माणसाच्या ललाट रेषेवरून तो कितपत योग्य आहे हे त्यांच्या लक्षात येतं. तुमच्या उद्धारासाठीच हा अवतार आहे हे जरी असलं तरी तपोदी क्षीण पापानां शांतानां वितरागिणीम असा जो मुमुक्षू असेल त्यालाच उपदेश देतात. कारण अशा मुमुक्षूला मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा असते. तो संपूर्ण शरणागतीने सद्गुरूचरणी शरण आलेला असतो आणि मग त्याच्यावर कृपादृष्टी टाकून स्वानंदाचा वर्षाव करतात. असा हा सद्गुरू श्रीधर परमात्मा परब्रह्म आहे. देहाकार स्वरूप तुम्हाला त्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी सगुण झालेला आहे. पण तो आलाही नाही आणि गेलाही नाही. हरिहर ब्रह्मादिकालाही यांचा महिमा कळलेला नसतो, कारण तो निर्विकल्प आहे. मग असं जर त्याचं स्वरूप आहे तर तो देहातीत का झाला असं तुम्हाला वाटलं असेल, आणि साहजिकच आहे, स्वाभाविक पण आहे. हा श्रीधर नामरूप का झाला असं वाटेल. सध्याचा काळ कसा आहे हे तुम्ही पाहताच. वासनेचं जाळ सर्वत्र व्यापतच आहे. खऱ्या आत्मसुखाला तो जीव वंचित व्हावा असंच वातावरण आहे. दुःख, आघात, द्वंद्व, द्वैत या भावना हे विकार सर्वत्र उफाळलेले आहेत. धर्माविरुद्ध आचरण करून लोकांची दिशाभूल होत आहे. ब्रह्मांडांच्या लोकातही आणि जगाच्या राज्यकारभारातही तामसी विवेकहीन लोकांना शक्ती प्राप्त झालेली आहे. दुष्ट शक्तींना, अधर्माच्या देवतांना सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे अधर्म फोफावत चाललेला आहे. लोकांच्या वासना अमर्याद होत चाललेल्या आहेत. मोक्षमार्ग हाच लौकिक धर्म आहे हे लोक विसरतच चाललेले आहेत. म्हणूनच ह्याला आळा घालण्यासाठी ब्रह्म अत्यंत त्वरेने श्रीधर नामरूपाने अवतीर्ण झाले. जे भक्त आहेत, धर्माभिमानी आहेत, सदाचारी आहेत, सद्वर्तनी आहेत, अशांना आश्रय देण्यासाठी, त्यांच्या अडी अडचणी दूर करून
मुमुक्षू म्हणून आले तर त्यांना साधन सांगून इहलौकिक आणि पारलौकिक सुखाने आयुष्य घालवण्याचा मार्ग दाखवण्यासाठी हा श्रीधर कटिबद्ध आहे, असं हे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू श्री समर्थांनी सांगितलेलं आहे. ते आपण बघूया. जन्म मृत्यूपासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला, तत्वे शोधिता पावला तत्वतः वस्तू. अशा या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचं श्रीधरांचा अनुग्रह झाला तर तो धन्यच झाला. श्री समर्थ सांगतात, तेची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण. साधू करीती निरूपण आपुलेने मुखे. म्हणजे जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्म्याला बोलोची नये. पण श्री समर्थांनी जरी असं वर सांगितलं तरी अनुग्रह झाल्यावर त्याला पथ्य हे पाळलंच पाहिजे. सद्गुरू षड्रिपू घालव आणि त्यांच्यावर विजय मिळव असंच सांगतात. ज्यांना ते जमत नाही ते एक एक पायरी खाली येतात. तेव्हा तुम्ही सद्गुरू वचनी दृढ विश्वास ठेवा. तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्यात, तुमच्या आचरणात इतरांना आदर्श व्हाल असे शिष्य व्हा. म्हणजेच तुमची मनोभूमिका वाढीला लागेल आणि तुम्हाला आत्मसाक्षात्कार होवो असा सिद्धांतरूपी मी आशीर्वाद तुम्हाला देतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.